येणाऱ्या काही काळामध्ये 40+ मॅचेस देखील या बदलापूर शहरामध्ये पाहायला मिळतील. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजेश साळवी. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिली षटक. सातत्याने राजेश साळवीवरती जी जिम्मेदारी असते ती जिम्मेदारी यावेळेस आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस निर्धाव. षटक क्रमांक पहिलं स्ट्रायकिंगला असतील संदेश, नॉन स्ट्रायकिंगला नरेश यशवंतराव. इथे दुसरा बॉल स्वागत केलंय. चेंडू जाईल वाईड स्लॉंगाला बीट करून. यावेळेस संदेशच्या बॅट मधून आपल्या नावाचा परिचय देत असताना पहिलाच ब्लास्ट षटकार. आपण विचार केला तर मागच्या मॅच मध्ये देखील सुरुवातीला चांगलं आक्रमण पाहायला मिळालं. संदेशसाठी एकच म्हणेन, इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचं हेच मात्र या खेळाडूला माहिती आहे. यावेळेस संदेशच्या बॅट मध्ये येतोय षटकार. बॅटची कडा टॉपेज लागतो. यावेळेस चेंडू चाललाय कव्हर पॉइंटला. पॉइंटच्या दिशेने चेंडू टाबल होतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावा फलकावरती आपण पाहतोय 7 धावा. ओमकार तरडे आमचे साथी समालोचक तुम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच उभरते समालोचक. खरवाई गावचा एक चांगला आवाज. सातत्याने खूप साऱ्या स्पर्धा, सातत्याने खूप सारी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती देखील या बदलापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉइंटच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू ट्राबल होतोय. एकच धाव इथे मात्र अंकित होत असताना संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. पहिल्याच बॉलवरती आपण जर विचार केला राजेश साळवीचा, ज्याने मात्र सुरुवातीला एक चांगली गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल डॉट फेकला. त्यानंतर षटकार आला. कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आपल्या बॉलवरती चौकार षटकार आलेलं, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न राजेश सेल्वी इथून सातत्याने करत असताना आपण पाहतोय. 2 सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं. 24 बॉल 4 षटकांची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगलं बॅटल मैदानावरती रंगत असताना इथे यावेळेस स्टेप आउट झालेत, परंतु मिस टायमिंग. यावेळेस फलंदाज बाद होत आहेत. थोडेसे निराश असतील संदेशला मात्र परतावा लागेल. बिग लॉस, बिग विकेट. श्री गणेश क्रिकेट संघ एवे संदेशला माघारी परतावा लागेल. ज्या संदेशच्या बॅटमधून आपण षटकार पाहिले, ज्या संदेशच्या बॅटमधून आपण सिंगल पाहिले, एकंदरीत संघासाठी 7 धावांचं योगदान देत असताना संदेश मात्र जड पावलांनी माघारी येत असताना संदेश बॅक टू द पॅव्हेलियन. यावेळेस आपण पाहतो संदेशला बाद होताना थोडेसे निराश असतील संदेश. असंख्य प्रयत्न करून देखील आपल्या हाती काही नागत नाहीये. तेव्हा असं समजून जायचं संदेश की एकच गोष्ट आपल्या हाती लागेल, ती म्हणजे क्रिकेटमधला एक दांडगा अनुभव. नक्कीच सातत्याने तो अनुभव तुम्हाला खूप सारी शिदोरी देऊन जाईल येणाऱ्या भविष्यामध्ये, येणाऱ्या पुढील तुमच्या वाटचालीसाठी. आणि यावेळेस आपण पाहतोय दिनेशच्या बॅटमधून हा पहिला चौकार. नरेशच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. अर्थातच बाळा नाश्ताकीनला आपण पाहतो, दिनेशला पाहत होतो, परंतु आता स्ट्राईकिनला दिनेश येत आहेत स्वतः मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ एवे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये फाईट करत असताना आपण पाहतोय बेलवली संघाच्या अगेन्स्ट मध्ये. नक्कीच सातत्याने आपण पाहतोय कित्येकदा प्रत्येक सामन्यामध्ये, कित्येकदा प्रत्येक संघांमध्ये 2 बंधू आपल्याला खेळताना आवर्जून पाहायला मिळतात. नरेश यशवंतराव, दिनेश यशवंतराव ही जोडी मैदानावरती. षटक क्रमांक 2 सांघिक कोठ्यातील हे 2रं षटक. वैयक्तिक पहिले षटक. गोलंदाज तुषार येत आहेत हायवे एंड कडून.
धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात एक चांगला स्टार्ट म्हणता येईल. इथे यावेळेस पहिलाच बॉल तुषारचा जबरदस्त स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट येतोय. अगदी दिनेशला खेळायचा होता. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू बॅट आपण जर पाहिली तर ड्रिल करून दाखवत आहेत, परंतु चेंडू संपर्क झाला नाहीये. बॅटच्या व्यवस्थित सानिध्यात आला नाहीये. संपर्क होत नाही तोपर्यंत हा डॉट चेंडू. षटक क्रमांक दुसरा. हा पहिला बॉल आपण पाहिला तुषारचा. इथे यावेळेस चांगला फटका इनफिल्डच्या वरून डीपेक्सच्या कव्हरला लाजबाब कॉपी बुक स्टाईलने दिनेशच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजून एक हा चांगला चौकार. रन्स मिळतील 4. हा दिनेशचा महत्वाचा चौकार. चौकार येतोय. यावेळेस तुषारची लाईन मात्र लवकर ओळखली आहे फलंदाज दिनेशने. पहिलाच बॉल आपण पाहिला तर ड्रिल करून दाखवला, परंतु त्याच टप्प्यावरती चेंडू येत असताना पुन्हा एकदा डिपेक्सचा कव्हरला कव्हरच्या दिशेने यावेळेस आपण पाहतोय. नक्कीच एक चौकार दर्जेदार स्ट्रोक. धावसंख्येला आकार येत असताना धावसंख्या वृद्धिंगत होते. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला 12 धावा. या षटकामध्ये सरासरी आपण जर पाहिली तर इथे यावेळेस पंचांकडे एलबीची अपील. लेग बिफोर विकेट. पंचांनी उचलून धरली. एसडीज आउट. फलंदाज होतात बाद. 1 मोर विकेट डाऊन. संदेश नंतर बिग विकेट यावेळेस एव्हे टीमला आपण पाहतो हातरा लागत असताना दिनेश यशवंतराव बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक दुसरा. थँक्यू डीजे. महत्वाची मॅच आहे. नक्कीच तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल. नक्कीच दोन्ही संघ आता मात्र एक चांगली मेहनत मैदानाच्या आतमध्ये करत असताना सातत्याने आम्ही सांगत असतो जिद्द चिकाटी आणि मेहनत ही तुमच्या अंगी असावी लागते. सातत्याने तुम्ही मेहनत करा. मेहनत करणारे मात्र कधी अपयशी ठरणार नाही आहेत प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये, आणि ती मेहनत तुम्हाला इथे करावी लागेल. यावेळेस गोलंदाज तुषार. फुल टॉस बॉल होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. अजून एक चेंडू येतो डॉट. सातत्याने जर गोलंदाजी चांगली झाली तर इथे मात्र प्रेशर क्रिएट होईल. यावेळेस फलंदाजी करत असताना एव्हे टीमवरती एक प्रश्न नक्कीच सांगेन. तुम्ही मात्र हवेत कोणताच मॅचमध्ये राहू शकत नाहीये. सातत्याने एक किस्सा आम्हाला अजूनही आठवतोय. जेव्हा जेव्हा चांगल्या मॅचेस तेव्हा तेव्हा मात्र प्रत्येक संघ जेव्हा रफ अँड टफ मॅच असेल यावेळेस मिस्टामिंग होतोय. फलंदाज यावेळेस आपण पाहतोय काशीनाथच्या बॅट मधून यावेळेस येणारा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु एलिव्हेशन नाहीये. मिसटायमिंग झालं. बीड विकेटच्या दिशेने सुशांत येत आहेत. एक चांगला कॅच इथे मात्र घेत असताना फलंदाज होत आहे बाद. आणि धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना एव्हे टीमला तिसरा 440 बॅटचा धक्का. फलंदाज बाद. थँक्यू दिसय. यावेळेस नरेश स्टेप आउट झाले. त्यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस पंच सांगतात निरंजन सावंत सर की यावेळेस वाईड बॉल अवे फ्रॉम बॉडी. चेंडू थोडासा दूर जात असताना शरीरापासून तोपर्यंत खराब चेंडू. गोलंदाज तुषारला आपण पाहतोय, ज्या तुषारने मात्र एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगला स्पेल ज्याच्या माध्यमातून हाताळला जातो. अद्यापपर्यंत 4 चेंडूंची फेकी केल्या आणि 5 धावा खर्च करत असताना एक चांगला स्पेल या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. इथे यावेळेस फुल टॉस बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु पंच कटाक्ष टाकत असताना पंचांकडे यावेळेस दबावाला बळी पडत नाहीयेत. निरंजन सावंत सर लेग बाईटच्या रूपाने संघाच्या खात्यात ही धाव जोडली जाते आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 18 धावा.
षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना दोन षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात येतोय. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9.00च्या गतीनं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण 12 धावा पाहिल्या, या षटकामध्ये आपण 6 धावा. एकंदरीत टीमची टोटल आस्किंग रन रेट आपण जर पाहिला तर रिक्वायर्ड रन रेट नक्कीच कमी पाहायला मिळालं होतं सुरुवातीला. सातत्याने एक चांगलं क्रिकेट, चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना नक्कीच रंगेल यात मात्र शंका नाहीये. दोन्ही संघ एकाच ताकदीचे, एकाच कॅलिबरचे पाहायला मिळतात. एका बाजूला बेलवली, दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ एवे. ही मॅच तुम्ही मैदानावरती पाहतायत. ओमसाई क्रिकेट संघ एरंजाड यांच्या वतीनं चालू असलेला हा दैदिप्यमान सोहळा सातत्याने गेली 4 दिवस आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे 8 संघ आपल्याला पाहायला मिळतात. सकाळी सामन्यांची सोडत ड्रॉ त्याप्रमाणे चालू असलेली ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एखादा संघ सुपर 4 मध्ये आज संध्याकाळच्या सत्रामध्ये क्वालिफाय होईल. 4 संघ आम्हाला नक्कीच शेवटच्या दिवसामध्ये मिळतील. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू मागे येत आहेत आणि 2 धावा सहजतेने मिळत असताना नरेश यशवंतरावला गुड रनिंग बिटवीन द विकेट. सातत्याने चांगला तालमेल पाहायला मिळतोय. धावसंख्या येणं फार गरजेचं असेल. 4 षटकामध्ये 40 ते 45 धावा तुम्हाला बनवावा लागतील, तरच तुम्ही फायटिंग स्कोर या मॅच मध्ये फाईट करू शकाल. धावसंख्या धावफलकावरती विशाल आम्हाला माहिती देत असताना 20 धावा. गोलंदाज सुशांत, तिसरं षटक. इथे हाफ ट्रॅकर बॉल, फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत लॉंग लेगला, परंतु यावेळेस आपण पाहतोय दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे धोक्याची घंटा असताना फलंदाज होत आहेत बाद. धावबादच्या रूपानं अजून एक सांघिक यश मिळेल, ते म्हणजे आई गावदेवी बेलवली टीमला फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकामध्ये 20 पाहायला मिळते. चांगल्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील या बदलापूर नगरीमध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये. पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच देवांश 11 मोहोपाडा यांच्या वतीनं एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तदनंतर नेक्स्ट आठवड्यामध्ये नक्कीच जय हनुमान क्रिकेट संघ ढोके मोरिया सीसी दापिवली यांच्या वतीनं तुम्हाला आमदार चषक डोक्याच्या मैदानावरती पाहायला मिळेल. चांगल्या चांगल्या स्पर्धा या वांगणी बदलापूर शहरामध्ये नक्कीच पाहायला मिळते. तब्बल 1 लाख रुपयाची स्पर्धा तुम्हाला वांगणीच्या मैदानावरती, गोरेगावच्या मैदानावरती पाहायला मिळेल. फ्रेंड्स चषक गोरेगाव. इथे यावेळेस सोरपिच बॉल होता, कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला इनफिल्ड वरून. आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि या सहजतेने 2 धावा देखील होत आहेत कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. तिसरे षटक सुशांत. राईट मोरती विकेट. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळतीये. पंच निरंजन सावंत सर यावेळेस सांगत असताना हा बॉल येतोय डॉट. डॉमिनेट केलं जाते फलंदाज नरेश यशवंतरावला. एक चांगला स्पेल दर्जेदार पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय या तिसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावरती.
शेवटचा बॉल फेस करण्यासाठी नरेश. इथे यावेळेस फटका चांगला आहे, धावा सुद्धा चांगल्याच मिळतील. यावेळेस चेंडू जाईल वाईडिश लॉंग आपला बीट करून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार नरेशच्या बॅट मधून. टिपिकल यावेळेस षटकार. षटक क्रमांक यावेळेस चौथं प्रगतीपथावरती सागर येत आहेत. यावेळेस फटका सजवलाय फाईन लेग क्षेत्राला, मात्र बीट करून चेंडू जाईल सरळ लॉंग स्टॉप एंडला अगदी साईड स्क्रीन समोर. हा येतोय चौकार. रन्स मिळतील 4. नरेशच्या बॅट मधून नाही तर मात्र यावेळेस विठ्ठलच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार चौकार. थँक्यू थँक्यू. याच दरम्यान नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व मनोज पाथारे यांचं इथे आगमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी आपण पाहतोय. पीच क्युरेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे या विभागामधून, त्यांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. साहेब या आपण, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आहे, आपण येऊन विराजमान व्हायचे. षटक क्रमांक 4 स्लॉगवरचं षटक, आणि हे स्लॉगवरच्या षटकामध्ये आपण पाहतोय धावा संख्या धाव फलकावरती 33 धावा. शेवटचं षटक. इथे यावेळेस कव्हरच्या दिशेने एक जबरदस्त स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईल, अक्षरशः डोळ्यांचा पार न पेलणार यावेळेस कव्हरच्या दिशेने येतोय हा दर्जेदार चौकार. थँक्यू थँक्यू. तर धावसंख्या धावफलकावरती 37 धावा, 37. शेवटचं षटक 40 ते 45 धावा तुम्हाला बनवावा लागतील, तरच या मॅच मध्ये तुम्ही फाईट करू शकाल. कारण 4 षटकं 24 बॉलची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. इथे यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल नक्कीच मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जेचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत सिंगल एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. दरम्यान आपण पाहतोय नक्कीच उमेश दादा मेहर एक चांगले लेजेंड खेळाडू, सातत्याने एक चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये पाहायला मिळत होती. परंतु नक्कीच 40+ ही संकल्पना त्यांच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काही काळामध्ये, काही दिवसामध्ये तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतील. या मॅचेस होणे फार गरजेचं असेल. कल्याण डोंबिवलीचा विभाग आपण जर पाहिला तर नक्कीच सातत्याने 40+ मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. बदलापूर शहरामध्ये देखील येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला 40+ मॅचेस, चांगल्या चांगल्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच उमेशदादा मेहर यांच्या माध्यमातून यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सागर. शेवटचं षटक, आणि या शेवटच्या षटकामध्ये धावसंख्येचा ग्राफ अगदी उंचावत असताना श्री गणेश क्रिकेट संघ एवे यावेळेस अजून एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात. इथे एक सोपा असेल
नो मिस्टेक. फलंदाज होतील बाद. नरेश यशवंतरावची खेळी संपुष्टात. यावेळेस बिग विकेट, बिग लॉस. नरेश back to the pavilion. थँक यू. तर नाणेफेकीसाठी आमंत्रित करणं अल्टिमेट बदलापूर सैफ जिहाद यांचा संघ, संघाचा संघनायक आणि प्रतिस्पर्धी संघ असेल गावदेवी आंबेशिव टीम. नरेश कडव यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर नाणेफेकीसाठी लगेच या दोन्ही टीमचे कॅप्टन. इथे यावेळेस लाईन चांगले पाहायला मिळते. शेवटचं बॉल यावेळेस कमबॅक करत असताना चेंडू येते डॉट. धावसंख्या स्थिरावली आहे. संघाची धावसंख्या 42. येणारे 24 बॉल 43 धावांची गरज असेल. टीम बेलवलीला द्वितीय सत्रामध्ये. त्रेचाळीस धावांची गरज मैदानावरती. दुपारचं सत्र आपण पाहतोय. ओमसाई क्रिकेट संघ एरंजाड यांच्या वतीनं चालू असलेली ही स्पर्धा ओमसाई चषक 2021 पर्व पहिलं आणि पहिला दिवस. खऱ्या अर्थाने आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत. एक चांगलं बॅटल, एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे हे दोन संघ यावेळेस आमने सामने. एका संघाला त्यांनी मात्र धूल चारली आहे. ते दोन संघ आमने सामने आपण पाहतोय. बेलवली बनाम एवे या दोन टीम मध्ये 43 धावांची गरज. येणारे 24 बॉल 10.75 ची सरासरी इथे मात्र मेंटेन करावी लागेल. इथे यावेळेस पहिलाच बॉल प्रदीप भोईरच्या बॅट मधून यावेळेस स्कोर ऑफ द विकेट. पहिलाच तडाका एवन क्वालिटीचा टिपिकल प्रदीप भोईर ब्रँडेड षटकार. बघा डीजे सातत्याने तुम्हाला आम्ही सूचना करू, थोडंसं लक्ष केंद्रित करा. पहिल्याच बॉलवरती
सुरुवात चांगली पाहायला मिळते, सुरुवात चांगली तर शेवट देखील चांगलाच पाहायला मिळेल. 43 धाबांची गरज असताना प्रदीप भोईर मागच्या मॅच मध्ये थोडेसे निराश असतील, परंतु या मॅच मध्ये संपूर्ण इथे मात्र मेहनत त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती षटकार आपल्या नावाचा परिचय देत असताना प्रदीप भोईर षटकार आला. त्यानंतर वाईट बॉल, धावसंख्या दाखल कबड्डी 7. 43 धाबांची गरज असताना दिनेश यशवंतराव इथे यावेळेस अजून एक फटका दर्जेदार स्ट्रोक. इथे चेंडू जाईल लॉंग लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दर्जेदार हा येतोय प्रदीपच्या बॅट मधून. संघर्षाचा हा चौकार. त्रेचाळीस धावांची गरज असताना 10.75 ची सरासरी प्रति षटकामागे अस्किंग रन रेट असेल, परंतु प्रदीप सेट ऑन फायर, जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन अ स्ट्राईक प्रदीप भोईर. षटकार चौकार. इथे अजून एक फटक्यासाठी जागा बनवली आहे. हाफ टॅकर बॉल. यावेळेस चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अजून एक वन बाउन्स ओर दी लाईन. अजून एक दर्जेदार चौकार. मी मैदानावरती हाफ बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट अप लेनची चेंडू तुम्ही जेव्हा तेव्हा फेकाल तेव्हा नक्कीच सातत्याने तुम्हाला हेच रिझल्ट फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच धावसंख्येला एक गती मिळत असताना इथे यावेळेस फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफला बीट करून. अजून एक स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. प्रदीपच्या बॅट मधून एक मोठा फटका. प्रदीप सेट ऑन फायर. हा येते चौकार. थँक्यू. चौकाराने मात्र धावफलक सजवलं जाते. सातत्याने आपण पाहतो यावेळेस मिस टायमिंग. फलंदाज होतील बाद. इट इज आउट. इथे मात्र पहिल्या धक्का लागत असताना पहिलं अडचण दूर केले. यावेळेस चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. दिनेश यशवंतरावच्या गोलंदाजीमध्ये प्रदीप भोईरला माघारी परतावा लागेल. पहिला गडी गारत बेलवली टीमचा. थँक्यू. 19 धावा धावफलकावरती तब्बल 18 धावांचं योगदान प्रदीप भोईरने दिले या 43 धावांमध्ये. जबरदस्त फलंदाजी. आपलं काम इथे मात्र योग्य त्या पद्धतीने बजावलंय. फुल टॉस बॉल. इथे चेंडू फेकून दिलाय सरळ साईड स्क्रीन समोर. जाईल चेंडू लॉंग ऑफला बीट करून. यावेळेस अजून एक येतोय चौकार. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई मान नहीं होता. जब तक न पड़े पत्थर पे हथौड़े की घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. या मॅच मध्ये कमबॅक करत असताना बेलवली संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 23 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 23 धावा. नक्कीच येणाऱ्या 18 बॉल जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. जणू काय या मॅच मध्ये समीकरण खुलं करत असताना बेलवली संघ आपण पाहतोय एक दमदार स्टार्ट, एक फ्लाइंग स्टार्ट आपण देत असताना आपण पाहतोय. इथे यावेळेस श्रीवास अटॅम्प करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. पंच यावेळेस आपण सांगत असताना बॅटची कडा यावेळेस लागतीये. तोपर्यंत हा डॉट चेंडू चांगलं दर्जेचं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच इथे मात्र एक डॉट चेंडू इथे एव्ही टीमला या मॅच मध्ये वापसी मिळवून देईल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदेशला पाहतोय.
अपट्राकर बॉल पुन्हा एकदा कबरच्या दिशेने फटका चांगला आहे कॉपी बुक स्टाईलने गॅप शॉट सिलेक्शन चेंडू जाईल वन बाउन्स यावेळेस अजून एक दर्जेदार स्ट्रोक इथे येतील रन्स मिळतील 4 हा येतोय चौकार फलंदाज नरेशच्या रोशनच्या बॅटमधून चौकार रोशनच्या बॅटमधून येतो चौकार रोशनला कोण दिसेल गतवर्षी अनेक रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावरती आहेत यावेळी चेंडू मात्र शरीराचा वेध घेणारा आपण पाहिला तोपर्यंत मात्र एकच धाव संघाच्या खात्यात एक धाव जोडली जाते लेगबाईच्या रूपानं नक्कीच एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती 28 धावा 28 43 धावांची गरज असताना अद्याप जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असेल येणारे बॉल शिल्लक असतील 15 बॉलर रन इक्वेशन या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल येणारे 15 बॉल 15 धावांची गरज संदेश इथे यावेळेस लाईन चांगली आहे परंतु पंच सांगत असताना थोडस दिशेपासून बरकटतायत गोलंदाज संदेश वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 29 इथे यावेळेस पिच बॉल चांगला फटका धावा सुद्धा चांगल्या मिळतील यावेळेस रन्स मिळतील 6 हा येतोय षटकार फलंदाज अजयच्या बॅट मधून यूज इट मॅक्झिमम षटकार अल्टिमेट बदलापूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय पॉइंटच्या दिशेने झेलची संधी यावेळेस इथे मात्र चेंडू जाईल सरळ डीप पॉइंटला आउटफील्ड फास्ट आहे तितक्याच वेगाने हा चेंडू जाईल बाउंड्रीच्या पलीकडे रन्स मिळतील 4 हा येतोय चौकार 39 धावा शेवटचा बॉल असेल 4 धावांची गरज या मॅच मध्ये बेलवली टीमला फटका तर चांगला पाहायला मिळतोय परंतु मिस टायमिंग नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल तोपर्यंत मिळतील फक्त अजयला एकच धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 40 धावा फक्त येणारे 12 बॉल आणि 3 धावांची गरज 12 बॉल 3 धावा समीकरण सोपं झालंय तिसऱ्या फेरीसाठी कोणता संघ दाखल होईल याचं उत्तर नक्कीच प्रेक्षकांना मिळालं असेल बेलवली संघ एक जबरदस्त फाईट करत असताना एक चांगला स्कोर या मॅच मध्ये 20.00 ची गती इथे मेंटेन केली जाते येणारे 12 बॉल 3 धावांची गरज चेंडू मात्र पहिलाच बॉल यावेळेस मॅच विनिंग स्ट्रोक फलंदाज आपण पाहतोय जयच्या बॅट मधून येतोय हा चौकार सामना इथे फिनिश झालाय विजयी संघ आपण पाहतोय आई गावदेवी बेलवली संघ या संघाचं हार्दिक अभिनंदन हार्ड लक श्री गणेश क्रिकेट संघ एवे टीम